म्हणून त्या पद्धतीने चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही चौकशी करून निर्णय पारदर्शक पद्धतीत द्या आणि इलेक्शन होऊ देत. बिनविरोध नाही झाली पाहिजे, कारण का आम्ही सह्या 10 जणांच्या व्हॅलिड अधिकृत सह्या या नागेश कुसले या संदर्भात ॲफिडेव्हिट जिल्हाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेला आहे की माझी सही बोगस आहे. काय नक्की आपली भूमिका? दोन्ही सह्या एकच आहेत. काल त्यांचं बोलणं झालं. आदित्य फत्तेपूरकरजींबरोबर ते गेले 25 वर्ष काम करतायत. लोकसभेत पण त्यांनी आमचं काम केलं होतं आणि आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड त्यांना एक प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये? 100% ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे. हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय. हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे. आता आपल्या अर्जाची स्थिती काय आहे? आपला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे की अजून निकाल देणार आहेत? निकाल द्यायच्या आधी आम्ही सगळे त्यांना भेटलो. आमचं हिअरिंग पण त्या ठिकाणी झालंय आणि एवढीच अपेक्षा, आता अपेक्षाच करू शकतो कलेक्टर कडून. एक आशेचं किरण आपल्याकडे ह्या देशाचे अधिकारी आहेत जे पारदर्शकपणे होऊ शकतात. ते देश सेवा करतायत, ते कोणत्या पक्षाची सेवा करत नाहीत. याचा भान सगळ्या अधिकाऱ्यांनी ठेवा.